अकलूज विभागीय कार्यालय महावितरण या ठिकाणी निवेदन दिले. काय सांगाल या निवेदनाबाबत? हे महावितरणला आम्ही जे निवेदन दिलेलं आहे, काय होतंय, आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यात लाईटचं काय म्हणायचं त्याला, ते लोड शेडिंग असते, लोड शेडिंग चालू असते. याच्यामुळं शेतकरी वर्गाला या लाईटपासून खूप मोठा त्रास होत आहे. आणि अशाच ह्याच्यात हे खडी क्रशर जे चालतात ना, ते खडी क्रशर विना परवाना किंवा विना कनेक्शनचं आकडा टाकून वीज वापरतात आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा शेतकरी वर्गावर होत आहे. रात्रंदिवस हे खडी क्रशर विना परवाना किंवा तेथील वायरमन असतील, तेथील ते अधिकारी असतील, ह्यांच्या संगनमतानं हा प्रकार चालू असतो. त्यांना 2 रुपयाचे आमिष दाखवून ते संबंधित त्या विभागातले वायरमन असतील, त्या विभागातले अधिकारी असतील, यांना वेळोवेळी महिन्याला हप्ते म्हटलं तरी त्यात काय वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच आम्ही आज अकलूज कार्यकारी अभियंता यांना आमच्या संस्थेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की हे खडी क्रशर विना परवाना सुरू असलेले किंवा विना कनेक्शनचं चोरून आपण साधारण बघू शकतो. आपण एखाद्या घराला कुटुंबानं जर चोरून आकडा टाकून लाईट वापरली तरी त्याच्यावर कारवाई केली जाते. परंतु आज कितीतरी युनिट त्या खडी क्रशरला जळत असतात. कितीतरी युनिट दिवसा किंवा रात्रीत 200, 300, 400 युनिट जळत असतील, पण त्यांना असं राजरोसपणे रिकामं सोडलं जातं. त्यांच्यावर कोणाचा आक्षेप नाही. एका खडी क्रशरवर 3-3, 4-4 आकडे टाकून ते खडी क्रशर चालवलं जातं. त्याच्यासाठी माझी एकच विनंती आहे. निवेदनानुसार काय इशारा दिलाय तुम्ही? आम्ही आता त्यांना इशारा दिला की आमच्या जर निवेदनाची तात्काळ दखल नाही घेतली तर आम्ही तुमच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करून आणि संबंधित जे काय अधिकारी असतील, त्यात मग लाईनमन असतील, संबंधित विभागाचे काय अधिकारी असतील, साहेब असतील, यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, ही आम्ही आत्ताच्या निवेदनात मागणी केलेली आहे.